मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी कथा, कादंबरी, नाटक या वाङ्मय प्रकारात त्यांनी विपुल लेखन केलेले आहेत. संध्या, छाया, सूर्यास्त, महासागर, पर्याय, पुरुष ही त्यांची काही नाटके. सारे प्रवासी घडीचे, चक्र, महानंदा या काही कादंबऱ्या व इतरही विनोदी पुस्तके प्रसिद्ध आहेत त्यांची. आज आपण चोरी झालीच नाही या इयत्ता 7वीच्या पुस्तकातील पाठाचे वाचन करणार आहोत. सिनेमाला गेलेल्या कुटुंबाच्या घरी चोरी होते की नाही, आजूबाजूच्या लोकांना त्याचा कसा थांगपत्ता लागतो व या सर्वांच्या गोंधळातून कशी विनोद निर्मिती होते ते आपण बघणार आहोत. या पाठामध्ये आपल्या भेटीला येणारी पात्र तुमच्या देखील आजूबाजूला बघायला मिळतात की नाही ते मला तुम्ही नक्की कळवा. हा पाठ मला आवडण्याचं कारण म्हणजे याच्यातील विनोदी लेखन. मला चांगलंच आठवतंय की मी या पाठाचे पारायण केलेली आहेत. शाळेतून आल्यानंतर माझा नित्यक्रम असायचा. शाळेत शिकवलेले धडे, कविता, गोष्टी आईला येऊन सांगणे. आई वाड्यात आपली काम करत असायची आणि मी तिच्या मागे मागे घिरट्या घालत ह्या गोष्टी तिला ऐकवायची व ह्याच्यातील पात्र रंगून तिला सांगायचे. मला असंच वाटतं की ती देखील माझ्यासोबत शिकत होती. पडद्यावर जाताच खोलीचा दरवाजा उघडून शास्त्री बुवा आणि बाई आत येतात आणि गडबडीने दिवा लावतात. खोलीतील अस्ताव्यस्त पडलेली मालमत्ता पाहून दबलेल्या आवाजात किंचाळण्याचा प्रयत्न करतात. बाई म्हणतात, वाटलंच, नाहीतर म्हटलं कुलूप उघडं कसं? शास्त्री म्हणतात, तरी मी 17दा सांगितलं, दोनदा कुलूप ओढून पहा म्हणून, पण तुला सांगितलं तरी ओढून पाहायला नको. बाई म्हणतात, 4दा ओढलं कुलूप, पण बंद कुलूप फोडलं त्याला कोण काय करणार? शास्त्री म्हणतात कपाळावर हात मारत, आता कुलूप मरू दे, चोरांनी काय काय पळवलं ते बघ आधी. पाऊल पुढे टाकताच एका बोचक्याला अडकून शास्त्री बुवा खाली पडताच चोर चोर म्हणून किंचाळतात. बाई एकदम दचकून, कुठे आहे चोर? शास्त्री म्हणतात, शरमून उठतात, नाही बोचकच आहे, मला वाटलं चोर लपलाय. बाई म्हणतात, तुमचा आपला मुलखा वेगळा भित्रीपणा, मी घाबरले नाही आणि तुम्ही घाबरून ओरडताय. तेवढ्यात पळीवरला ग्लास गडगडत बाईच्या डोक्यात पडतो. बाई चोर चोर म्हणत या कोपऱ्यातून त्या कोपऱ्याकडे पळतात. शास्त्री बुवा आधी दचकतात, पण ग्लास पडलेला पाहून चिडतात. अशी ओरडतेस काय पोरासारखी? तो बघ, उंदीर पळाला, उंदराने ग्लास पाडला तर घाबरायला कशाला पाहिजे? आणि चोर असला म्हणून काय करणार आहे मी इथं असताना? बाई म्हणतात, अजून छाती धडधडते आहे. छे, कलकलनी सुरू झाली. आता काय आहे नि काय गेलं हे सुद्धा कळायचं नाही. शास्त्री म्हणतात, कपाट बघ उघडून आधी. बाई म्हणतात, उघडून कशाला, उघडच आहे. शास्त्री बुवा स्वतः कॉट खाली पाहत, काही गेलं का पहा. बाई म्हणतात, अगं बाई, दागिने गेले. शास्त्री बुवा एकदम उठत, गेले? हरे राम, खाली बसतात. बाई म्हणतात, तुमचं हे असंच, सिनेमाला जाताना दागिने घालते म्हटलं तर म्हणालात रात्र आहे, काढून ठेव, आता काय करायचंय? शास्त्री हर्षाने उठतात, म्हणजे कपाटातले गेले. बाई म्हणतात, मग आणखी कुठले? शास्त्री म्हणतात, कपाटातले गेले तर जाऊ देत, नाहीतरी बनावट गिल्टच होते, नेऊ देत, चोरच फसतील. शास्त्री बुवा आत जातात. तेवढ्यात फोटो मागच्या कुलूपबंद फडताळातल्या नोटा काढून बाई मोजण्यात दंग होतात. बाई म्हणतात आनंदी होऊन, दागिने व नोटा होत्या तशाच आहेत, माझ्या वडिलांच्या फोटो मागे लपवल्या म्हणून राहिल्या हो. माझ्या वडिलांचा चेहरा केवढा करारी. शास्त्री संतापून, होय होय, तुझ्या वडिलांच्या चेहऱ्याचं नंतर बघू, आधी काय काय गेलं ते बघा. बाई म्हणतात, काही गेलंच नाही. शास्त्री म्हणतात, बनावट दागिने गेले तेवढे. बाई, घ्या मेलांनो म्हणावं, खा ते नकली गिलट्याचे दागिने,
₹25 सुद्धा येणार नाहीत. शास्त्री: उलट ते विकायला गेले तर पकडलेच जातील. पण तुला आता तरी पटलं ना मी बनावट दागिने तुला का आणून दिले ते? तू म्हणत होतीस मी कद्रू म्हणून असले दागिने आणले, पण माझी हुशारी आली ध्यानी की नाही? बाई: पण मी खरे सोन्याचे दागिने घालायला काढले नाहीत, ही माझी हुशारी नव्हे. शास्त्री: पुरे तुझी हुशारी. आधी काय काय गेलं त्याची यादी करू. बाई: पण काही गेलंच नाही तर यादी कशाची? मधू टॉर्चचा झोत टाकत येतो. तेवढ्यात बाई खिडक्या उघडतात. मधू: काय झालं? काय गडबड? शास्त्री म्हणतात दबलेल्या आवाजात, चोरी झाली, चोरी. मधू दचकून: चोरी? एकदम केकाटतो. चोर, चोर. शेजारचे अण्णा व गंगाबाई गडबडून धावत येतात. अण्णा घाबरून: काय गडबड आहे शास्त्री बुवा? मधू: चोरी, चोर, चोर, चोर. अण्णा आणि गंगाबाई पळू लागतात. शास्त्री: पळू नका अण्णा, चोर पळालेत. अण्णा परत येऊन दरवाजापाशी उभे राहतात. गंगाबाई खिडकीकडेच उभ्या राहतात. अण्णा म्हणतात चोर गेलेत ना? तेच म्हटलं, तुम्ही तर थंड आहात. शास्त्री म्हणतात तुम्हाला काय वाटलं चोराशी वाटाघाटी करतोय म्हणून? अण्णा वेध घेत: पण ही चोरी झाली कशी? अण्णा शास्त्री वैतागून म्हणतात चोर आले आणि चोरी करून गेले. अण्णा पटल्यामुळे: हो तेही शक्य आहे, पण माल कितीचा गेला? शास्त्री म्हणतात 8-10 हजारांचा गेला. गंगा म्हणते 8-10 हजार? अगं बाई, म्हणजे बरंच सेविंग होतं की हो. बाई तर नेहमी म्हणायच्या की पैसाच राहत नाही म्हणून. बाई म्हणतात रोकड नव्हती गंगाबाई, दागिने गेलेत. शास्त्री म्हणतात आणि चांदीची भांडी गेली. अण्णा म्हणतात चांदीचीच गेली का? पहा एकदा. गंगा म्हणते हो, स्टेनलेस स्टीलची गेली असतील. शास्त्री म्हणतात स्टेनलेस स्टील नी चांदी का कळत नाही आम्हाला अण्णा? अण्णा म्हणतात 8-10 हजारांचा माल म्हणजे मोठीच चोरी झाली. शास्त्री म्हणतात मग आम्ही म्हणतोय काय? अण्णा म्हणतात पुन्हा तेच, म्हणजे बरंच सेविंग होतं हो. शास्त्री म्हणतात चिडून, सेविंग नाही, दागिने नी भांडी गेली अण्णा. अण्णा म्हणतात पण सेविंग शिवाय दागिने नी भांडी कुठून येणार? सेविंग हे असं हवं. वा वा शास्त्री बुवा, सेविंग असावं तर असं. शास्त्री वैतागून: अरे पण काय हे, वेळ कोणती, तुमची चर्चा कोणती? अण्णा अहो इथं चोरी झालीये. या गरम चर्चेमुळे जोशी, चोपडे वगैरे मंडळी जमा होतात. अण्णा म्हणतात मीही तेच म्हणतोय, ही चोरी झाली कशी? जोशी म्हणतात डोळे चोळत आत येतात. चोरी झाली म्हणता काय? अण्णा म्हणतात चोरी झाली. जोशी म्हणतात तेच म्हणतोय, चोरी झाली कशी? शास्त्री वैतागाने कपाळावर हात मारतात. नशीब माझं. जोशी म्हणतात नशीबच म्हटलं पाहिजे, नाहीतर दिवसाढवळ्या चोरी. अण्णा म्हणतात स्वप्नात का आहात जोशी बुवा? दिवसाढवळ्या, मध्यरात्र आहे, मध्यरात्र. जोशी गोंधळून वाजले किती? शास्त्री म्हणतात कपाळावरनं हात घेत खाली बसतात. अरे रे, घड्याळही गेले. बाई म्हणतात अगं बाई, घड्याळ पण गेले. चोपडे मास्तर गर्दीतून: पण शास्त्री बुवांकडे घड्याळ होतच कधी? जोशी म्हणता तोच विचार करतोय मी. अण्णा म्हणतात रोज टाइम तर विचारतात आम्हाला. गंगा म्हणते आणि तेही अर्ध्या तासाने. बाई म्हणतात घड्याळ लावायचं झालं तर टाइम विचारायला नको. चोपडे म्हणतात पण तुमच्याकडे घड्याळ नव्हतंच हो शास्त्री बुवा. शास्त्री संतापून: मधू, या वायफळ चर्चा नकोत. तू पोलीस ठाण्यावर जाऊन वर्दी दे. मधू जातो. जोशी डोके खाजवत: आश्चर्यच आहे, ही चोरी झाली कशी? तुम्ही काय करत होता? शास्त्री सांगतात
सांगतोय काय, आम्ही तिघे सिनेमाला गेलो होतो. चोपडे म्हणतात, पाहिलंत, मोफतचा पास मिळाला म्हणून रात्रीचे सिनेमाला जाऊ नये ते एवढ्या करता. शास्त्री म्हणतात, ठेवलाय मोफतचा पास, चक्क ₹1.25 तिकिटे काढली होती. चोपडे म्हणतात, नाही, मधू म्हणत होता पास मिळालाय म्हणून. शास्त्री म्हणतात, मधूला नाही अक्कल. चोपडे म्हणतात, मुलाला असं बोलू नये, म्हणजे मग मुलांची वाढ होत नाही. मुलांची मनं कोमेजतात. मुलं म्हणजे फुलंच ना. शास्त्री म्हणतात, चोपडे मास्तर, पुरे ह तुमची अक्कल, ते ज्ञान शाळेत ठेवा. बाई म्हणतात, आधी बीटी व्हा म्हणावं, तिथं 2दा नापास. चोपडे म्हणतात, बाई साहेब, फक्त एका विषयात नापास, बाकी विषयात फर्स्ट क्लास आहे. शास्त्री म्हणतात, अहो पण काय हे, वेळ कोणती नि चर्चा कोणती. चोपडे मास्तर, इथं चोरी झालीये, चोरी. जोशी म्हणतात, मी तेच म्हणतोय, अण्णा एवढ्या शेजारी असून चोरी झाली कशी. अण्णा म्हणतात, मीही तेच म्हणतोय, मी शेजारच्याच खोलीत झोपलेला आणि चोरी झाली कशी. बाई म्हणतात, वेळ आली म्हणजे शेजाऱ्या पाजाऱ्यांचा सुद्धा काही उपयोग होत नाही. गंगा फणकारून म्हणते, शेजारी राहतो म्हणजे काय तुमच्या दारावर बसून राहायचं की काय. चोपडे मास्तर झटक्याने एक विचार आला. सगळेजण चोपडे मास्तरांच्या तोंडाकडे पाहतात. शास्त्री म्हणतात, अहो बोला तरी. चोपडे मास्तर म्हणतात, कुठला असेल. शास्त्री म्हणतात, ते शाळेतल्या पोरांना विचारा. चोपडे मास्तर म्हणतात, ज्यानं तुम्हाला सिनेमाचा पास दिला त्यानंच नाही ना चोरी केली. जोशी म्हणतात, शक्य आहे, नाहीतर नेमक्या याच वेळी तुम्ही घरी नाही हे अनोळख्या चोराला कळलं कसं. शास्त्री विचार करतात, शक्य आहे, असेल असेल. बाई म्हणतात, तरी मी म्हणत होते की त्या करंदीकरांचा पास नको म्हणून. सगळे हसतात. तेवढ्यात एक तरुण रुबाबात येतो. तरुण म्हणतो, मी CID इन्स्पेक्टर, चोरी इथं झाली. शास्त्री म्हणतात, होय साहेब, ही पहा, इथंच चोरी झाली. तरुण म्हणतो, कशी झाली. शास्त्री म्हणतात, साहेब नशीब आपलं, दुसरं काय. तरुण म्हणतो, चोरीत काय काय गेलं. बाई म्हणतात, दागिने गेले, चांदीची भांडी गेली. शास्त्री म्हणतात, घड्याळही गेलं. चोपडे म्हणतात, पण घड्याळ तर नव्हतंच यांच्याकडे. शास्त्री म्हणतात, कोणी सांगितलं नव्हतं म्हणून. होतो साहेब. बाई म्हणतात, रेडिओ गेला. अण्णा म्हणतात, रेडिओ, ह्यांच्याकडे रेडिओ होताच कधी. बाई म्हणतात, होता आमच्याकडे रेडिओ. जोशी म्हणतात, कधी आवाज नाही बुवा ऐकला. बाई म्हणतात, तुमच्या घरातल्या भांडणामुळे रेडिओ कुठला ऐकणार. चोपडे म्हणतात, आम्ही सुद्धा ऐकला नाही. तरुण म्हणतात, तुम्ही करता काय. चोपडे म्हणतात, मास्तर आहे साहेब. बाई म्हणतात, नसता मेला चोंबडेपणा. तरुण म्हणतो, कुणाचा. बाई म्हणतात, या चोपडे मास्तरांचा. चोपडे चिडून, नव्हताच मुळी तुमचा रेडिओ साहेब, मी साक्ष द्यायला तयार आहे, यांच्यापाशी रेडिओच नव्हता. बाई म्हणतात, आणि रेडिओ होता हे सिद्ध केलं तर. शास्त्री म्हणतात, कसं सिद्ध करणार, चोरीला गेलाय ना. जोशी म्हणतात, कसला रेडिओ होता, कुठल्या कंपनीचा होता. बाई म्हणतात, सिलॉन रेडिओ. सगळे हसतात. शास्त्री म्हणतात, हसायला काय झालंय, सिलॉन रेडिओ नसतो. तरुण म्हणतो, बरं, आणखी काय गेलं. शास्त्री म्हणतात, अहो कितीतरी गेलंय, पण आत्ताच कसं सगळं सांगू. तरुण म्हणतो, तुमच्या शेजारी कोण राहतात. शास्त्री म्हणतात, हे अण्णा राहतात. बाई म्हणतात, पण शेजारच्यांचा काही उपयोग नाही मेला. तरुण म्हणतो, कोण अण्णा. अण्णा म्हणतात, गरीब होऊन. मी साहेब इन्कम टॅक्समध्ये असतं, सर्वंट आहे ना, गव्हर्नमेंट सर्वंट. तरुण म्हणतो, चोर आले होते तेव्हा तुम्ही काय करत होता. अण्णा म्हणतात, झोपलो होतो साहेब. तरुण म्हणतो, तुम्ही झोपला होता, मग त्यावेळी चोर आले होते हे तुम्हाला कसं कळलं. अण्णा म्हणतात, कळलं नाही, पण आम्ही जागे असताना चोर आले नाहीत एवढं खरं.
आम्ही झोपलो होतो. तरुण म्हणतो, आम्ही म्हणजे आणखी कोण? अण्णा म्हणतात, माझी बायको. तरुण म्हणतो, त्यावेळी त्या काय करत होत्या? अण्णा म्हणतात, त्याही झोपल्या होत्या. तरुण विचार करत, पण हे झोपले असताना चोर आले कसे? जोशी म्हणतात, अण्णांची झोप भयंकर आहे साहेब. ते एकदा झोपले म्हणजे खुद्द त्यांना चोरून नेलं तरी त्यांना कळणार नाही. तरुण म्हणतात, मी प्रश्न तुम्हाला विचारला? जोशी म्हणतात, चुकलो साहेब. गाल फोडत मागे सरकतात व गप्प उभे राहतात. तरुण म्हणतो, अण्णा झोपलात म्हणजे तुम्ही घोरता? अण्णा म्हणतात, दिनहून होय होय साहेब, थोडासा. चोपडे म्हणतात, थोडासा कशाला? चाळ दणदणते यांच्या घोरण्यानं. इतरांना झोप नाही येत. तरुण म्हणतो, तुम्हाला मी विचारलं? चोपडे म्हणतात, चुकलं, माफ करा साहेब. शास्त्री म्हणतात, ही सवयच आहे चोपडे मास्तरांची. तरुण म्हणतो, अण्णा तुमच्या या घोरण्यामुळे चोरी झाली, समजलं? अण्णा म्हणतात, होय साहेब. तरुण म्हणतो, तुमच्या घोरण्यामुळे निश्चित चोरांना कळलं की तुम्ही झोपला आहात. जोशी म्हणतात, एवढं सुद्धा आमच्या लक्षात आलं नाही. तरुण रोखून पाहतो. जोशी बुवा जीभ चावून गप्प राहतात. अण्णा म्हणतात, काय करू साहेब, ही जुनी सवय आहे. तरुण म्हणतो, सवय मोडावी. एका साध्या सवयीमुळे भयंकर चोरी झाली. काय झाली? अण्णा म्हणतात, हात चोळत, चोरी झाली. गंगा म्हणते, त्यांनी डॉक्टर केले, वैद्य केले, पण सवय जात नाही. अण्णा म्हणतात, डॉक्टर म्हणतात इलाज नाही. डॉक्टर म्हणतात झोपेत तोंड उघडं राहतं आणि मग गळ्यातून आवाज होतो. तरुण म्हणतो, मग झोपेत तोंड उघडं ठेवू नये. अण्णा म्हणतात, ते राहतं ओ साहेब. तरुण म्हणतो, तोंड उघडं राहिलं तर जागं व्हावं, तोंड मिटावं आणि पुन्हा झोपावं, काय? अण्णा म्हणतात, होय साहेब. जोशी म्हणतात, बरं झालं एकदाचं, म्हणजे चोरीच्या निमित्ताने यांच्या घोरण्याचा त्रास तरी टळला. तरुण म्हणतो, खिशातून दागिने काढतो. हे दागिने तुमचे? बाई म्हणतात, हो हो आमचेच. शास्त्री दचकून, चोर सापडला? तरुण म्हणतो, तुम्ही दचकलात का? शास्त्री म्हणतात, छे, दचकलो नाही. तरुण म्हणतो, हे दागिने तुमचे? शास्त्री म्हणतात, हो आमचेच. तरुण म्हणतो, किती तोळ्याचे आहेत? शास्त्री म्हणतात, काय ग, किती तोळ्याचे असतील? बाई म्हणतात, मला काय माहीत, तुम्हीच तर आणले होते. शास्त्री म्हणतात, मला वाटतं 8-10 तोळ्याचे असतील. तरुण म्हणतो, असतील? बाई म्हणतात, 15 तोळ्यांचे असावेत. तरुण म्हणतो, हे सोन्याचेच आहेत? शास्त्री म्हणतात, हो हो 100 नंबरी. तरुण म्हणतो, हे नकली गिलीट चढवलेले दागिने नाहीत? शास्त्री म्हणतात, नसावेत, कचरतात. तरुण म्हणतो, नसावेत? शास्त्री म्हणतात, असतीलही. सगळे हसतात. तरुण म्हणतो, हे नकली दागिने आहेत काय? शास्त्री म्हणतात, हो हो आहेत. तरुण म्हणतो, मग सोन्याचे कसे म्हणालात? शास्त्री म्हणतात, गरीब होऊन. चुकलं साहेब. तरुण म्हणतो, चुकलात कसे? शास्त्री म्हणतात, चुकून चुकलो साहेब. सगळे हसतात. तरुण म्हणतो, तुमचा सिलॉन रेडिओ गेला? शास्त्री म्हणतात, होय साहेब. तरुण म्हणतो, तुमचं घड्याळ गेलं? शास्त्री म्हणतात, होय साहेब. तरुण म्हणतो, तुमची चांदीची भांडी गेली? शास्त्री म्हणतात, होय साहेब. तरुण म्हणतं, हे सारे खरं आहे? शास्त्री म्हणतात, बाईस, काय ग, खरं ना? बाई म्हणतात, मला काय माहीत? शास्त्री म्हणतात, मग कुणाला माहीत? तरुण म्हणतो, मला माहीत आहे. त्या नकली दागिन्यांशिवाय तुमचं काहीच गेलेलं नाहीये. शास्त्री म्हणतात, घाबरून, कशावरून? चोर सापडला? तरुण म्हणतो, होय. शास्त्री म्हणतात, कुठे आहे भामटा? आणा त्याला इथं, फाडून खातो. तरुण म्हणतो, मीच तो चोर. जोशी म्हणतात, एकदम घाबरून, चोर चोर चोर. तरुण म्हणतो, कोण ओरडलं? जोशी घाबरून, कुणी नाही, चुकून ओरडलो. बाकीचे पळण्याचा प्रयत्न करतात, पण ते खोलीत आहेत आणि चोर दरवाजावर आहेत. तरुण म्हणतो, कुणीही हलायचं नाही, मुडदे पाडीन. हे घ्या तुमचे खोटे दागिने. म्हणजे आता चोरीत तुमचं काहीच गेलेलं नाही. पोलीस आले तर त्यांना सांगा
चोरी झालीच नाही. शास्त्री म्हणतात, होय साहेब. तरुण म्हणतो, आणि चोरी झाली असं पोलिसांना कळलं तर माहीत आहे ना काय होईल? शास्त्री गोंधळून, होय साहेब. तरुण म्हणतो, काय होईल? शास्त्री म्हणतात, चोपडे मास्तर उत्तर द्या ना. चोपडे म्हणतात, मला पोरांना प्रश्न विचारण्याची सवय आहे, उत्तर कसं देऊ? तरुण म्हणतो, मुडदे पडतीन. जोशी एकदम घाबरत, मुडदे? शास्त्री म्हणतात, होय साहेब, आम्ही नाही सांगणार पोलिसांना. तरुण म्हणतो, मी जातो. आरडाओरडा कराल तर याद राखा. चोर जातो तसे शास्त्री बुवा आणि बाई हतबल होऊन खाटेवर बसतात. क्षण दोन क्षण कुणीच काही बोलत नाही. फार तर घाम पुसण्याचा प्रयत्न होतो, पण एकमेकांची तोंड निरखण्याचा गुळचट प्रयत्न. तोच मधू पोलीस व इन्स्पेक्टर येतात. बाई म्हणतात, आलास मधू, ये बाबा, तुझीच काळजी होती मला. इन्स्पेक्टर म्हणतो, कुठे झाली चोरी, कशी झाली? शास्त्री म्हणतात, चोरी कुठं? छे छे, चोरी झालीच नाही. इन्स्पेक्टर म्हणतो, गडबड काय आहे? शास्त्री म्हणतात, त्याला स्वप्न पडलं असणार साहेब. इन्स्पेक्टर म्हणतो, मग तुम्ही का जमलात? शास्त्री म्हणतात, हा मधू झोपलेला उठून गेला. कुठून गेला, कसा गेला, कुठे गेला याचाच विचार करत होतो. इन्स्पेक्टर हसतो, असं असं, जातो तर मी. शास्त्री म्हणतात, माफ करा साहेब, तुम्हाला तसदी दिली. बाई म्हणतात, तुम्ही बरोबर होता म्हणून पोर हाती लागला. इन्स्पेक्टर म्हणतात, दॅट्स ऑल राईट, पण यापुढे काळजी घ्या, आतून कुलूप घाला. शास्त्री म्हणतात, हो हो, माफ करा साहेब, माफ करा. इन्स्पेक्टर जातो. मधू एकदम भडकतो, असं काय करताय बाबा तुम्ही? शास्त्री म्हणतात, अरे तू झोपेतून उठून गेलास. मधू म्हणतात, असं काय करताय, आपण सिनेमाला नव्हतो का गेलो? शास्त्री म्हणतात, छे रे मधू, ते सारं स्वप्न. चोपडे म्हणतात, पासावर सिनेमाला गेला होता ना? मधू म्हणतो, हो, सांगा यांना. चोपडे म्हणतात, करंदीकरांनी पास दिला होता ना? मधू म्हणतो, हो. चोपडे म्हणतात, मग बरोबर, स्वप्नच ते. सगळे हसतात. मधू भयंकर चिडतो, खोटं आहे, ते स्वप्न नव्हतं, इथं खरी चोरी झाली होती. मी झोपलो नव्हतो, मी जागा होतो, मी जागा होतो. शास्त्री म्हणतात, ओरडू नको, ओरडू नको. सगळे मधूला धरतात, व उचलून खाटेवर झोपवतात, अंगावर पांघरून ओढतात. बाई म्हणतात, मधू झोप ह बा. शास्त्री म्हणतात, असं झोपेतून उठू नये, इथं चोरी झालीच कुठे? छे, चोरी झालीच नाही. पडदा पडतो. अशाच नवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.